So the next topic is atoms and the molecules. So basically atom म्हणजे काय? atoms म्हणजे काय? So the atoms are those की ज्याच्या यूजने जे कंबाईन झाले आणि बनतं मॉलिक्यूल. इन शॉर्ट आपल्याकडे असते ऑर्बिटल, करेक्ट? हा आपला एक मॉलिक्यूल, याला असते आउटर मोस्ट ऑर्बिटल, त्याच्यात असतात इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स वर असतो नेगेटिव्ह चार्ज. ओके, मॉलिक्यूल मध्ये असतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे आपल्याला बेसिक माहिती. बट व्हॉट अबाउट द हिस्ट्री? मग सगळ्यात पहिले सायंटिस्ट कोण आला? सगळ्यात पहिले महर्षी कर्णड. त्यांनी काय सांगितली कॉन्सेप्ट? परमाणु. परमाणु म्हणजे काय? तर जे खूप स्मॉल, मायन्यूट. ओके, परमाणु म्हणजे जे एकदम छोटे असतात आणि जे छोटे कंबाईन होऊन काय बनलेलं असतं? एक मॉलिक्यूल. पण महर्षी कर्णडने सांगितलं की जेव्हा ॲटम्स म्हणजेच परमाणु म्हणजे सगळ्यात मायन्यूट पार्टिकल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा पूर्ण एक मॉलिक्यूल बनतो. तर महर्षी कर्णडने सांगितलं, महर्षी कर्णडने फाइंड आउट केली कॉन्सेप्ट परमाणु. परमाणु म्हणजे सगळ्यात लहान छोटे पार्टिकल जेव्हा एकत्र येतात तेव्हा बनतं मॉलिक्यूल. मग नेक्स्ट सायंटिस्ट आले काही ग्रीक फिलोसॉफर्स कोणते? डेमोक्रिटस अँड द ल्युसिफस. ओके, मग हे दोघांनी काय सांगितलं की ॲटम्स म्हणजे काय? ॲटम हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. मग काहींचं म्हणणे असतं की ॲटम हा डिव्हाइडच नाही होऊ शकत, पण काही थेरीज असं सांगतात की ॲटम हे डिव्हाइड होऊ शकतं. सो इन सेम कंडिशन जेव्हा हे दोघं ग्रीक फिलोसॉफर्स आले आफ्टर महर्षी कर्णडने सांगितलं की परमाणु सगळ्यात छोटा, त्याच्यापासून एक मॉलिक्यूल बनतो. मग त्याच्यानंतर आले ग्रीक फिलोसॉफर्स डेमोक्रिटस अँड द ल्युसिफस. डेमोक्रिटस आणि ल्युसिफसने काय सांगितलं की ॲटम हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, ज्याच्यापासून काय बनतो? मॉलिक्यूल फॉर्म होतो. आणि त्याच्यापासूनच काय फॉर्म होतं? मॅटर म्हणजे काय? समथिंग दॅट ऑक्युपाइज द स्पेस अँड हॅव सम मास. मग त्यानंतर परत तुमच्या टेक्स्टबुकच्या अकॉर्डिंग एक सायंटिस्ट अँटॉइननी किती थेरीज दिल्या? 2. त्याच्या 2 थेरीजच्या अकॉर्डिंग त्यांना सांगितलं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. त्याच्या थेरीजच्या अकॉर्डिंग आपली ॲटॉमिक रेडियस किती असते? ॲटॉमिक रेडियस किती असते? 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू, आठवा 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁹. दॅट मीन्स 1/10⁹. ही आपली 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁹. ही काय झाली? ॲटॉमिक रेडियस. सो आता नंतरून सगळ्यात पहिले महर्षी कर्णड त्यांनी सांगितलं परमाणु. मग ग्रीक फिलोसॉफर्स आले, त्यांनी सांगितलं की ॲटम काय असतं, ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असतं. मग काही अँटॉइन आले, त्याने सांगितलं की ॲटॉमिक रेडियस काय असते. त्यांनी 2 थेरीज दिला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. मग त्यानंतर आले डाल्टन. मग डाल्टनने काय सांगितलं? डाल्टनने 6 पॉस्ट्युलेट्स दिले. त्याच्या पॉस्ट्युलेट्सच्या अकॉर्डिंग काय होतं की पॉस्ट्युलेट असं सांगतं की खूप सारे टायनी पार्टिकल्स किंवा टायनी ॲटम्स एकत्र आल्यानंतर काय बनतं? मॉलिक्यूल, अ सिंगल पार्टिकल बनतं. जस्ट लाईक अवर टिश्यू, खूप सारे सेल्स एकत्र आल्यानंतर काय फॉर्म होतं? टिश्यू फॉर्म होतं. तर डाल्टनच्या पहिला लॉ, टेक्स्टबुक दे ना, नाही कट करेल ना तो. So as per Dalton's first postulate, all matter is made up of very tiny particles. म्हणजे आपल्या प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये काय असणार आहे? छोटे ॲटम्स असणार आहे. ॲज पर द डाल्टन्स फर्स्ट लॉ. सेकंड लॉ, ॲटम्स आर इनविजिबल पार्टिकल विच कॅन नॉट बी क्रिएटेड और नॉर बी डिस्ट्रॉयड. मीन्स ॲटम इज ऑल्सो काइंड ऑफ एनर्जी, जी की कधी बनू पण नाही शकत आणि डिस्ट्रॉय पण नाही होऊ शकत. सेम लाईक अवर एनर्जी, सेम लाईक अवर सोल. जसे की आत्मा आहे, आपण बोलतो की ती जिवंत पण नाही होऊ शकत नवीन किंवा मरू पण नाही शकत. लाईकवाईज
As per the third postulate, atoms of a given element are identical in mass and chemical properties. Most of elements जेवढे पण आहेत त्यांना काय असतं, सेम प्रॉपर्टीज असतात किंवा सेम मास असतं. मग आपल्याला काय प्रश्न पडतो, मग गोल्ड आणि सिल्वर सेम का? मग आता सगळ्या ॲटम्स सर्व एलिमेंट्सला सेम मास आहे, सेम प्रॉपर्टी, मग गोल्ड आणि एलिमेंट्स पण तर सेम पाहिजे. बट नाही, although their properties are same but kind of different. मग हा पॉस्ट्युलेट थर्ड होता डाल्टनचा, ॲज पर डाल्टन, की सगळे तर सेम आहे पण गोल्ड सिल्वर तर वेगळे झालेत ना. मग सिल्वरचाच भाव गोल्डचाच, मग आपण पण किती महागडे विकले गेलो असं. बट नाही, मग हा आता डाल्टनचा थर्ड पॉस्ट्युलेट. देन द फोर्थ वन, atoms of different element have different masses and chemical properties. Fifth, atom combine in the ratio of small whole number of the form of compound to form compound. And the last one is the relative number and kind of atom are constant in given compound. मग जसे डाल्टन्सने 6 postulate दिले, 6 postulate जे की वर्कफुल पण होते, बट मग त्याच्यात काही आले त्यांचे फ्लॉज म्हणजेच ड्रॉबॅक्स. ड्रॉबॅक्स काय आले डाल्टनचे, तर डाल्टनच्या थेरीजच्या अकॉर्डिंग, जी पण डाल्टनची थेअरी होती त्याच्या अकॉर्डिंग काय होतं की हा ॲटम सर्वात लहान असतो किंवा तो डिवाइड नाही होऊ शकत. पण काही दिवसांनंतर समजलं की एक मॉलिक्युल मध्ये असतो प्रोटॉन, न्यूट्रॉन, हियर्स इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इवन ॲटम कॅन ऑल्सो गेट डिवायडेड. मग याला आपण बोलतो ऑर्बिटल. ऑर्बिटल, दिस इज द प्रोटॉन. प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर असतं न्यूट्रल, न्यूट्रॉन इज न्यूट्रल. अँड देन द ऑर्बिटल्स म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्सवर काय असतो, नेगेटिव्ह चार्ज. दिस इलेक्ट्रॉन्स हॅव नेगेटिव्ह चार्ज. And this is about the introduction of our chapter.